यशस्वी आहे. आज श्रावणी आणि मी व्हाईट सॉस पास्ता बनवते. तर मी तुम्हाला सांगते आज कसं बनवतात. तर आता इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार आहे? इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवते. हे पास्ता आहे, तुम्हाला पास्ता घ्यायचा आहे आणि मी कॉर्न, कॅप्सिकम आणि ऑनियन घेतले आहेत. तुमच्या ते डिपेंड आहे, अगर तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही लोक घेऊ शकतात, नाही घ्यायचं तर तसं पण चालेल. आणि कुठल्या व्हेजेस ॲड करू शकतो? तुम्हाला टमॅटो एवढं छान नाही लागणार जेवढं तुम्ही व्हाईट सॉसवर ट्राय केलं. तर तुम्ही कॉर्न आणि कॅप्सिकम आणि ऑनियन घेतलं तर ते तुम्हाला छान वाटते, कारण की मी स्वतः ट्राय केलं तर ते मला छान वाटतं. आय होप तुम्हाला पण छान वाटेल. ओके. हा स्मिथ अँड जोन्सचा व्हेरी टेस्टी व्हाईट सॉस पास्ता आहे. तो तुम्हाला आय थिंक झेप्टो या ब्लिंकिटवरती भेटू शकतो. तो आणि हे चीज आहे, आणि? स्लाइस, आणि हे दूध आहे जे तुम्हाला लागणार. ठीक आहे, तर मेन स्टार्ट करूया. हो. मी पास्तानुसार 2.5 कप मिल्क घेतला आहे, तुम्ही बघू शकता. मग तू ऑइल किंवा बटर काय नाही घेतलंय? ऑइल आणि बटरची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट दूध टाकू शकता. आणि मग ह्याच्यानंतर तुम्हाला मसाला टाकायचा. ओके. मसाला टाकत आहे मिल्कमध्ये. कोणते क्रम्स नाही राहायला. बघू शकता ते क्रीमी झालेलं आहे. आणि तुम्ही तुमच्या पास्तानुसार दूध टाका जेवढं तुमच्याकडे आहे तेवढं, आणि जरासं पाणी पण टाकतो तरी चालेल, आता नको टाका. पण तुम्हाला जास्त क्रीमी पाहिजे असेल तर. आता मी पास्ता टाकतोय त्याच्यात, कारण का तो एकदम क्रीमी झाला तर तो पास्ता टाकला की जरा छान होतो. मध्ये आम्ही आमचे व्हेजीस टाकतोय, ऑनियन आणि कॅप्सिकम. टाकते चीज स्लाइस, जे जरासं अजून क्रीमी वाटेल. आणि ते झाकण ठेवलंय कारण की आता त्याच्या आतमधला जो चीज आहे तो मेल्ट होईल म्हणून. तुम्ही बघू शकता तो क्रीमी पण आहे, तो मस्त चीजी पण झालाय. तर आय होप तुम्ही ट्राय करा. बाय बाय.